मंडळी नमस्कार. भारत समाज दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सामाजिक आणि जनमानसांच्या सभोवतालचा खबरनामा म्हणजेच बातम्या, माहिती, ज्ञान, अनुभव आपण तुमच्याशी शेअर करतो या सदराच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. अध्यात्म हा भाग देवी देवतांच्या देवस्थानात आपल्याला बघायला मिळतो. बहिरम देवस्थान अमरावतीपासून काही अंतरावर चांदूर बाजारच्या जवळ हे बहिरम देवस्थान आणि आम्ही तिकडे निघालो आमच्या मित्रमंडळींसोबत. औचित्य होतं आमच्या एका मित्राच्या महाप्रसाद कार्यक्रमाचं निमंत्रण आणि जाताना गुलाबबाबा महाराज यांच्या देवस्थानाला सुद्धा भेट दिली. हृदयचक्षू नावाने प्रसिद्ध असलेले गुलाब महाराज आणि त्यांचा तो परिसर, तिथे थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं, संतांचं दर्शन घेतलं, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मित्रांनो, समाज दर्पणच्या माध्यमातून आम्ही ही जी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती यासाठी की महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये त्यातल्या त्यात अमरावतीच्या आजूबाजूला भरपूर असे देवस्थान आणि टुरिस्ट प्लेसेस आहेत जिथे आपण मनशांतीसाठी, समाधानासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी जाऊ शकतो. पण आपल्याला त्याची माहिती नाही किंवा कमी आहे आणि म्हणूनच आम्ही या समाज दर्पण किंवा कला दर्पण, भारत दर्पणच्या नावाने आपण जे नेटवर्क चालवतो त्याचा उद्देशच तो आहे. नक्की बहिरमला जा आणि तिथला हा आध्यात्मिक ज्ञान संवर्धनाचा, भक्तिभावनेचा, श्रद्धेचा, अगदी श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा नव्हे, कारण तुमच्यामधली श्रद्धाच तुम्हाला या धावपळीच्या जगामध्ये उद्विग्नतेच्या, चिडचिड आणि राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, गर्व, अहंकाराच्या या दुनियेमध्ये, आधुनिक जगतातील या लाईफस्टाईलच्या चढाओढीमध्ये थोडीशी मनशांती देते, कुठेतरी थांबवते, कुठेतरी रांगेत लावते आणि आपण स्थिरावतो. हाच एकमात्र उद्देश आहे. दर्शन घ्या, हात जोडा, माथा टेकवा आणि कामाला लागा. नारळ फोडलंच पाहिजे, हळदी कुंकू वाहलंच पाहिजे किंवा एखादी अगरबत्ती लावलीच पाहिजे किंवा तिथे तासनतास अगदी भक्तिभावनेनं बसलंच पाहिजे नाही. देवाला हे अपेक्षितही नाही. तुम्ही ते करू शकत असाल, वेल अँड गुड. पण जर नाही तर मग तुम्ही ही भक्ती फक्त भेट देऊन, दर्शन घेऊन, एकत्र येऊन, प्रेमाने एकमेकांशी बोलून, संवाद साधून सुद्धा व्यक्त करू शकता. हा एक सर्वात महत्त्वाचा भाग समाज दर्पणच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत असतो. चिखलदऱ्यानंतर बरेचसे देवस्थानं आणि तीर्थक्षेत्र करण्याचा योग आमच्या मित्रमंडळींच्या या फॅमिली गेट टुगेदरच्या माध्यमातून येत राहतो आणि हा एक योग आम्हाला यावेळीसुद्धा अनुभवायला मिळाला. बहिरम देवस्थान अध्यात्म, भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक. नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करा आणि आपल्या भक्तिभावनेला अगदी सोप्या, साध्या, सरळ भाषेमध्ये व्यक्त करा. सामाजिक न्यायाला, सामाजिक बांधिलकीला, कौटुंबिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेमाला जपण्याचं हे एक खूप महत्त्वाचं साधन आहे. ते आपण नक्कीच जपलं पाहिजे. बहिरम देवस्थानला आमचे मित्र अमोल यांच्या भेटीने तिथला महाप्रसाद आणि त्यांचं सान्निध्य, सहभाग, सहकार्य आम्हाला लाभलं. त्यांचेसुद्धा अगदी हसत खेळत आम्ही आभार मानतो. धन्यवाद.